लोकरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, उपेक्षित आणि वंचितांसाठी सातत्याने कार्य केलं, जागतिक क्रांती केली. मला सांगायची संधी मी एवढीच म्हणेल की हा 100 वर्षापासून मातंग समाज आजही नाशिक मधला मातंग समाज उपेक्षित आहे. परंतु याच्यावर अजूनही शासनाचं लक्ष नाही. परंतु फरांदे मॅडम यांनी या उपेक्षित तळागाळातील मातंग समाजाच्या दीनदलितांपर्यंत घरात जाऊन काम करण्याची भूमिका ज्यांनी ठेवली असेल तर त्या फरांदे मॅडमने ठेवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं या समाजाला राजकीय आश्रय मिळणं गरजेचं आहे. परंतु ताईंचं मी एक कौतुक करेल फरांदे मॅडमचं की जेव्हा पुतळ्यावर हातावर झाड पडलं आणि पुतळा तुटला त्यावेळेस वातावरण अतिशय तणावाचं होतं. आणि मॅडम तिथं आल्यानंतर तातडीने प्रशासकीय राजवट होती आणि राजवट प्रशासकीय असताना आयुक्तांना बोलवलं, त्याचबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांना, शहर अभियंत्यांना बोलवलं, डीसीपींना बोलवलं आणि तातडीने तो 48 लाखाचा 11 फुटी पुतळा उभारण्याचं त्यांनी कार्यवाही करायला लावली. आज तो दिमाखात उभा आहे. त्याचबरोबर 1.5 कोटीचं सुशोभीकरण केलं. जिल्ह्यामध्ये साहेब मी आपल्याला एक लक्ष वेधू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकच स्मारक आहे या राष्ट्रीय पुरुषाचं, एकच स्मारक नाशिकमध्ये आदरणीय फरांदे मॅडमने हे उभं केलं, त्यांच्या परिश्रमातनं उभं केलं आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत जाऊन आज ही गर्दी दिसते आहे. याच्याही पेक्षा त्यांच्या पाठीमागं मोठ्या संख्येने समाज उभा आहे. कारण तळागाळापर्यंत काम करणारं नेतृत्व आतापर्यंत आम्हाला तरी दिसलं नाही, पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिसलं. खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानणं आपल्याला योग्य वाटतं. त्याचबरोबर मी गिरीश भाऊ महाजनांना एक विनंती करेन की आम्ही मातंग समाजाच्या वतीने आम्हाला अनेक वेळेला निवेदन दिली, पण भाऊ तुम्ही आमच्यावर छत्रछाया ठेवली. इतके वर्ष झाली, हा 100 वर्ष समाज पाठीमागे आहे. नाशिकमध्ये एकदा वाड्या वस्तीवर फिरा, तुम्हाला दिसेल अतिशय पाठीमागे आहे. विनंती एवढीच आहे की स्मशानात जाणाऱ्या महिला यांच्यासाठी माननीय आमचे दलितांचे कैवारी भुजबळ साहेब यांनी कॅबिनेट मीटिंग मध्ये बैठक घेतली आणि त्यांना पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेत सामावून घ्यावं. 2014 मध्ये ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानंतर राज्यमंत्री यांनी बैठक घेतली आणि गिरीश भाऊ महाजन साहेबांनी त्याच्यावर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली आणि त्यांनी महापौर आणि आयुक्तांना सांगितलं की जनावरांपेक्षाही हीन जगणाऱ्या माणसाला सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणायचं असेल तर तातडीने कारवाई करा. या गिरीश भाऊ महाजनांचं मी समाजाच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन व्यक्त करतो. कारण एवढं तळागाळापर्यंत जाणारं सरकार मी आतापर्यंत पाहिलेलं नाही. या समाजाला स्थान देण्याचं काम हे आमचे मंत्री महोदय, आमच्या फरांदे मॅडम, हिमगेवडीताई आडके आणि आमचे आदरणीय पांडे साहेब, विनायक भाऊ पांडे आमच्या खांद्याला खांदा लावून घरामध्ये काही कोणाचं कमी पडलं तर तातडीने येतात, मला बोलण्याची संधी दिली. यावेळेस मनोगत करताना मॅडम मी एवढंच म्हणेल की तुमचं कार्य महान आहे, भाऊंचं कार्य महान आहे, पण आज समाज तुमचा ऋणी राहील, समाज तुमच्या बरोबर राहील, तुमचा कधीही पराजय होऊन देणार नाही खात्री देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही आमच्या 100 वर्षाचा इतिहास मोडावा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद कांबळे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर लगेच संभाजी अहिरे यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वसंमतीच्या लढ्यातील महापुरुषांना आपण अभिवादन करूया. सन्माननीय व्यासपीठ, खरं तर या महायुती सरकारचे 2 मंत्री आमच्या ताई, मी आपल्याला मातंग समाजाने हात जोडून या ठिकाणी विनंती करतोय की आमचा निरोप द्या मुख्यमंत्री साहेबांना की मातंग समाजासह लाभ वंचित समाज या महायुती सरकारवर खऱ्या अर्थानं खुश आहे. का खुश आहे? हजारो वर्षाची या ठिकाणी गुलामगिरी आपण बघतोय. अण्णाभाऊंची लेखणी, बाबासाहेबांचा मानव मुक्तीचा लढा आपण पाहिलाय, आपण इतिहासातून अभ्यासलाय. परंतु खऱ्या अर्थानं हे सरकार आल्यानंतर आरटीची स्थापना झाली, लवजी वस्त्रदांचं या ठिकाणी स्मारक निर्माण झालं. काल मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय. आरटीची स्थापना झाली. या नाशिकची एक लेख मातंग समाजाची पहिली IAS झाली. जोरदार टाळ्या वाजवा. हे श्रेय या बसलेल्या भुजबळ साहेबांना, आमच्या महाजन साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना जातंय. मित्रांनो, मातंग समाजाला एक इतिहास आहे.
मातंग समाज कधी देशाच्या विरोधात गेला नाही. मातंग समाज कधीच या ठिकाणी स्वार्थानं वागला नाही. आम्ही इंग्रजांची या ठिकाणी खूप मोठा अत्याचार सहन केलाय. त्या काळात ज्या मातंग भगिनीच्या पोटामध्ये लेकरू असेल ना मित्रांनो, तेही गुन्हेगार म्हणून जन्माला यायचे. अशा पद्धतीची परिस्थिती होती महाजन साहेब. पण तुम्हाला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज माझा समाज या ठिकाणी स्वाभिमानानं ताट मानानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा आहे. आमच्यावरती आज महाराष्ट्राने टीका होतीये. भारतीय जनता पार्टीच्या दावणीला मातंग समाज बांधला गेलाय. RSSचे हस्तक म्हणून आमच्यावर टीका होतीये. पण तुम्हाला सर्वांना मातंग समाजाला ठिकाणी सांगू इच्छितो मी, महायुती सरकारने ज्या पद्धतीने तुम्हाला मला या ठिकाणी संधी दिली आहे, या ठिकाणी शिक्षणाची संधी निर्माण केली आहे. ताई, तुमच्या निधीतून मला एक परत मागणी करायची आहे. आपण खूप भव्य दिव्य स्मारक केलं. हे स्मारक अतिशय चांगलं आहे, परंतु 1000 विद्यार्थ्यांची व्यवस्था होईल असं नाशिकमध्ये हॉस्टेल या ठिकाणी मातंग समाजाला द्या. आम्हाला भाषण आणि राष्ट्र नकोय, आता आम्हाला शिक्षण पाहिजे. आमच्यावर टीका होतीये ना की तुम्ही शिकले नाही म्हणून तुम्ही प्रगती करू शकले नाही. अबकड आरक्षण वर्गीकरणामध्ये या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब ज्या त्वेषेने मातंग समाजाचा सर्व लाभ वंचित समाजासाठी लढताय, मतांची त्या ठिकाणी विचार करत नाही. कुणाचं मत पडेल कुणाचं नाही पडणार. मित्रांनो, टीका होईल, टिप्पणी होईल, परंतु खऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहा. आपल्याला प्रत्येक वेळा सांगण्यात आलंय की कोणती विचारधारा आपल्या बरोबर आहे, कोणती विचारधारा आपल्यापासून दूर आहे. भाजपची विचारधारा मातंग समाजाला भुजबळ साहेब कायम सांगण्यात आलंय की ही विचारधारा तुमची नाही. पण तुम्ही हात जोडून विनंती करतो, ज्या विचारधारेने तुम्हाला मला जगण्याचा अधिकार दिलाय, राजकारणात संधी दिली, शिक्षणात संधी दिली, ज्या विचारधारेने आपले अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतील, पुढे त्यांचा विकास साधतील. आमचा मातंग समाज आजही 100 वर्ष पाठीशी आहे. भुजबळ साहेब 100 वर्ष, अजून 100 वर्ष भाऊ रिटायरमेंट घेऊ नका राजकारणातून. तुमचं कालचं स्टेटमेंट आहे, तुमची गरज आहे, भुजबळ साहेबांची गरज आहे, देवेनी ताईंची या ठिकाणी गरज आहे, या समाजाला गरज आहे, अनेक वंचित जातींना या ठिकाणी त्यांना गरज आहे. तर माझी एकच विनंती आहे, आम्हाला हॉस्टेलची या ठिकाणी व्यवस्था करा. महापौर साहेब, मला मी विनंती करतोय, कारण एखादा अंबादास साहेब त्वेषेने समाजाचं मांडू शकतो, कोणी मांडायला या आधी भुजबळ साहेब, महाजन साहेब कोणी नव्हतं मांडायला. आज ताईने हा कार्यक्रम घेतला, ताईने स्मारक केलं, विनूभाऊने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळं नियोजन केलं, सगळ्यांना या ठिकाणी विश्वास घेतलं. आणि मातंग समाजाला सांगितलं, आदरणीय महाजन साहेबांच्या सोबत काम करत असताना मातंग समाजाचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम काम करतोय. अतिशय बारीक लक्ष महाजन साहेबांचं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता असतं. प्रत्येक वेळेस संधी मिळते, एखादा नगरसेवक मिळाला, राजकीय संधी मिळाली नाही मिळाली, परंतु आज स्मारक मिळालं. या ठिकाणी कुंभमेळ्याचं काम होत असताना सुरुवात जर अण्णाभाऊंच्या साहित्यातून, संस्कृतीच्या विचारातून होत असेल, तर मी तर म्हणतो ना, ज्या ठिकाणी मांगाची सुरुवात होते त्या ठिकाणी सर्व शगुन एकदम चांगले असतात, त्यांची सुरुवात असते. आणि कुंभमेळ्याची सुरुवात मला वाटतं या ठिकाणी अण्णाभाऊंच्या या स्मारकाच्या वतीने झालाय. मित्रांनो, सर्व मातंग समाजाला ते वातावरण कोणी किती बिघडवो, किती खराब करो, अबकड आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न हा संविधानिक प्रश्न आहे. तो प्रश्न बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा प्रश्न आहे. तो प्रश्न या ठिकाणी न्यायालयाचा आहे. तो प्रश्न सरकारचा आहे. त्यामुळे कोणतीही टीका टिप्पणी करू नका. कोणत्याही महापुरुषावरती आपण कधीच कुठल्याही प्रकारे वाईट बोलायचं नाही. आणि जो बोलेल, मातंग समाजाकडे एक स्किल आहे की शेती प्रधान व्यवस्थेमध्ये मातंग समाजाने गोरे बडवण्याचं काम केलं. कोणाला माहिती गोरे बडवायचं? जो समाजाच्या विरोधात जाईल, गोरे बडवल्यासारखे ते बडवले जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद अंबादास साहेब. यानंतर ज्यांच्या पाठीमागे आपण कायम उभे आहोत, आपली हिंदू शेरणी, पाणीदार नेत्या, जसं आता अण्णाभाऊ साठेंचं अतिशय सुंदर पूर्णाकृती स्मारक आपण पाहिलं, असंच नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी जी मंदिरं आहेत त्याचाही जवळजवळ 15-16 मंदिरांचा जीर्णोद्धार ज्यांनी केला ते आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार देवयानीताई फरांदे. आता पूर आला तेव्हा स्वतः सगळीकडे फिरून सगळ्यांच्या अडीअडचणी सोडवत होत्या. आणि आजच्या या अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मार्गदर्शन एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची 106वी जयंती साजरी करत असताना व्यासपीठावरती उपस्थित असलेले दलित, शोषित, वंचित, कष्टकरी समाजाची
जे कायम ज्यांना तळमळ असते आणि त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे, लढा उभा करणारे माझे मार्गदर्शक आदरणीय लोकनेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर ह्या नाशिक जिल्ह्याचे कुंभमंत्री आणि प्रचंड मेहनती, म्हणजे कायम मी त्यांना म्हणत असते की तुमचा एक पाय मुंबईत असतो तर दुसरा पाय महाराष्ट्रात असतो, तर तुम्ही संध्याकाळून मुंबई नाशिकमध्ये असता. प्रचंड प्रवास, प्रचंड लोक संपर्क, कार्यकर्त्यांची संपर्क आणि कुंभमेळ्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, ज्यांनी नाशिकचा पाचचा सिंहस्थ अतिशय यशस्वीरित्या हाताळला, ते आमच्या सर्वांचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार गिरीश महाजन साहेब. हा समिती उत्सव करत असताना साहेब, साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी सर्वांसाठी काम केलं आणि म्हणून सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना, मातंग समाजातील माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी आणि विनायक पांडे एक दिवस बसलो. सुरुवातीला ते लढण्याच्या भूमिकेमध्ये माझ्याशी आले. त्यांना वाटलं ताई आमचं नाव घेणार नाही. म्हटलं अरे एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी माझ्याकडे तुम्हाला लढायची गरज नाही, तुम्ही सांगाल तेवढी स्वागत समितीमध्ये नावं घेते. कालही मला कानातून 10 नावं आणून दिली. म्हटलं तुमची नाव कोण शिलेवर, आणि तुम्हाला सांगते की माझ्या स्वागत समितीचं अध्यक्षपद भूषवणारे आज ज्यांनी आमची 50 जणांची किती विश्वासराव भालू 60 झाल्या, 60 जणांच्या आमच्या सगळे मातंग समाजाचे, आमचे सगळे विविध भागामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये काम करणारे सर्व नेते, ह्यांचं प्रतिनिधित्व ज्यांनी लीलया पेललं ते माझे बंधू, ह्या स्वागत समितीचे अध्यक्ष विनायकरावजी पांडे, ह्या नगरीचे प्रथम महापौर, ह्या नगरीच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरीताई आडके, सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते श्यामजी बडोदे, आमचे म्हाडाचे नाशिक शहराचे अध्यक्ष माझे बंधू रंजन भाऊ ठाकरे, समाधान भाऊ देवरे, ह्या प्रभागाचे सिनियर नगरसेवक माझे बंधू शाहूजी खैरे, बबलूजी शेलार, आमच्या दुसऱ्या नगरसेविका अदिती ऋतुराज पांडे, आमच्या चौथ्या नगरसेविका मयुरी अंकुश पवार, व्यासपीठावरती उपस्थित माझ्या समितीमधले, मी सर्वांची भाऊ एकदाच नावं घेणार आहे पण घ्यायला पाहिजे, कारण सगळ्यांनी मेहनत करून हा भव्य दिव्य आजचा सोहळा घडवण्यासाठी काम केलं. तर माझ्या ह्या समितीमध्ये विश्वासजी कांबळे, सूर्यभान साठे, बाळू वाठवले, परशुराम साठे, सुभाष केजवळ, नितीन चव्हाण, संतोष अहिरे, दिलीप साठे, गोपाळ बस्ते, ज्ञानेश्वर पारखे, अमोल अल्लाट, आसाराम भाटू, सचिन नेटारे, दिलीप बंदरे, नयन शेजवळ, चंद्रकांत कासार, गमाजी गोडे, सुरेंद्र कांबळे, राजू तोरात, ज्ञानेश्वर काळे, किशोर शिरसाट, बापू सपकाळे, अशोक साठे, केशव तांबे, बाळासाहेब शिरसाट, दिनेश साठे, विठ्ठल कांबळे, लक्ष्मण आव्हाड, भारत जाधव, मोनू वाघमारे, दिनकर लांडगे, कैलास डांगळे, संतोष शेळके, बाळा कदम, सूर्यकांत भालेराव, सिद्धार्थ बस्ते, संजय गालपाडे, अमोल कांबळे, नाना खडांगळे, गणेश घाटू, दादा बकुरे, विलास कांबळे, कैलास अल्लाट, अजय भोंगळ, साहेबराव शृंगार, नंदाताई गोरे, सुधाकर इस्ते, राजाबाई डांगळे, नाना काळे, अनिता कांबळे, रामभाऊ गवळी, गीता वाघमारे, गोपाळ रणशिंगे, अनिता कांबळे, करण रोकडे, बबन गायकवाड. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे अंदाजोस अहिरे. ह्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक, सभापती, नाशिक महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्त मनीषाताई खत्री, ह्या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि दलित शोषित वंचितांची कायम आयुष्यभर ज्यांनी सेवा केली. भुजबळ साहेब, मला एक आपल्याला सांगावंसं वाटतंय की या शोषित वंचित या सगळ्या समाजातील कार्यक्रम होत असताना सुहास परांदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. माझ्याकडे कधी त्यांनी हट्ट केला नाही कार्यक्रमाला यायचं, माझं भांडण लागलं.
म्हटलं तुम्ही येऊ नका, 8 दिवसापूर्वी डोळ्यांचं ऑपरेशन केले त्यांनी, इन्फेक्शन होईल तुम्हाला, मला यायचंच आहे. आणि आज खास त्यांनी देखील ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली. आणि ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने माझे सगळे कलाकार आणि मातंग समाजातील माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, आज भुजबळ साहेब आणि महाजन साहेबांच्या हस्ते ह्या पुतळ्याचं लोकार्पण करत असताना मला मनापासून आनंद होत आहे. ह्या पुतळ्याचं काम मला करताना करण्याचं भाग्य मला लाभलं, ह्याचा मला अभिमान वाटतो, ह्याचा मला आनंद आहे. काही अडचणी आल्या, प्रशासकीय राजवटीमध्ये काम करत असताना आधी आयुक्त म्हटल्यावर निधी नाही. म्हटलं जर लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आपल्याकडे निधी नाही ना, तर आपण कुलूप लावू महापालिकेला. त्यांनी लगेच मान्य केलं. आमचे सगळे इथे बसलेले अनेक लोक निवेदन घेऊन गेले, आयुक्तांनी मान्य केलं आणि तेव्हा 48 लाख रुपयाचा निधी महापौर साहेब त्या कालावधीमध्ये मिळाला. आणि आम्ही महाराष्ट्र शासनाचा निधी गिरीश भाऊ आणि मुख्यमंत्र्यांच्या साह्याने जवळपास 1 कोटी, मला आकडे मी विसरते, काही कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा, त्याच्यातला 20% GST असतो, जवळपास 80 लाख रुपयांचा निधी आपण ह्या ठिकाणी दिला. आणि भाऊ मला सांगायला आनंद होतोय भुजबळ साहेब की ह्या ठिकाणी आर्किटेक्ट श्याम लोंढे यांनी सुंदर ह्या पुतळ्याचं जे डिझाईन जे आहे ते ह्या ठिकाणी केलेलं आहे. जे वास्तुविशारद आहेत आणि ते ह्या समाजाचे आहेत. आणि आपल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं देखील भव्य दिव्य आपण जे काही लोकार्पण केलं, जे स्वतःची भव्यता आहे ते बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की ह्या पुतळ्याचं डिझाईन देखील लोंढे साहेब तुम्हाला करायचं आहे. आणि जीव ओतून आम्ही बसलो आणि त्याने अतिशय सुंदर त्याच्यातलं लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जे आहे हे लोकांच्या समोर आज ठेवलं. कॉन्ट्रॅक्टर होते जेडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या टीमने अहोरात्र मेहनत करून या पुतळ्याचं काम जे आहे हे पूर्ण केलं. लोकशाही अण्णाभाऊ साठे हे मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. कष्टकरी जनतेचा ते आवाज बनून जगणे. कुठलंही शिक्षण नसताना सामाजिक न्यायाची ज्योत त्यांनी त्यांच्या लेखणीतून प्रज्वलित केली. आणि अण्णाभाऊंच्या ह्या लेखणीतून उपेक्षित, वंचित, शोषित, कष्टकरी, श्रमजीवी जनतेच्या वेदनांना त्यांनी शब्द दिले. त्यांनी जे साहित्य दिलं ते साहित्य कुठलं मनोरंजन, त्यांनी सांगितलं की साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसावं, तर साहित्य हे समाजाचा आरसा असायला पाहिजे. आणि त्यांच्या साहित्यामधून त्यांनी समाजाच्या व्यथा ज्या आहेत त्या वेचल्या, त्यांनी मांडल्या. त्यांनी कुठल्या समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं नाही, तर त्यांनी दलित, पीडित, शोषित, वंचित समाजातील सर्व घटकांना सोबत घेत त्यांनी काम केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे. मराठी भाषिकांना एक संघ महाराष्ट्र मिळावा, मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता यावं, यासाठी त्यांनी आपल्या शायरीतून जनजागृती केली. आणि माझी मैना गावावर राहिली ही केवळ त्यांची लावणी नव्हती, तर ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळाची वेदना होती, मराठी अस्मितेची हाक होती आणि महाराष्ट्राच्या एकात्मतेचा दस्तावेज होता. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांनी लिहिलेलं स्मशानातील सोनं या कथेतून त्यांची अत्यंत वेदनादायी वास्तव समाजाच्या समोर मांडलं. भाऊ, मला आज आपल्याला सांगायचं आहे की इथं बसलेला मला मातंग समाजाला मी नेहमी सांगते, मी मातंग समाजाला दत्तक घेतलेला आहे. भाऊ अतिशय प्रामाणिक, कष्टकरी आणि खूप जीवाला जीव लावणारा हा समाज. मी जेव्हा त्यांच्यामध्ये मिसळते, मी त्यांच्याकडे जाते, तेव्हा मी मला विसरते. मी त्यांना सांगते मला देखील तुम्ही तुमच्या मातंगाची समजा आणि मी तुमच्या सोबत काम करणार आहे. भाऊ, मला आनंद होतो की या महिला कधी कधी मला मी त्या वस्तीमध्ये गेले तर त्यांच्या केसांमधले केस उपटतात, अंधश्रद्धा म्हणून मला वेगळं बोलतील, पण भुजबळ साहेब ते दृष्ट काढतात, इतका जीव लावतात. परंतु मला आज आपल्याला सांगायचं आहे की आज माझा हा समाज उपेक्षित राहिलेला आहे. गिरीश भाऊ, मी तुम्हाला विनंती करेन, मी आयुक्तांच्या देखील खूप मागे लागले होते, गेली 2 आयुक्त बदलले गेले, विश्वास भाऊ आहे, आमची टीम आहे,
माझी भाऊ एक मागणी आहे आणि तुमच्या भाषणातून ते तुम्ही घोषित करा. आज इथं बसलेल्या माझ्या अनेक महिला नाशिकच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन जे प्रेत जळलेली असतात त्याची राख जे आहे ते चाळतात आणि त्या राखेतून मिळणाऱ्या सोन्यावरती आज ते त्यांचं आज देखील गुजराण करतायत. भाऊ, फार वेदना होतात. महानगरपालिकेने अनेक लोक कर्मचारी जे आहेत तुम्हाला सांगते की काय म्हणतात त्याच्यावरती घेतले, मानधनावरती रोजगारावरती घेतले. भाऊ, माझी विनंती आहे, त्या माझ्या माता भगिनी ज्या राखेचं साख ते चालतात, ते सोनं घेतात, त्याच्यात त्यांना आजार लागतात, त्याच्या पायामध्ये चप्पल नसते. पूर्वी तर स्मशानामध्ये जाणारा जो भात होता तो खाऊन गुजराण करणारा माझा हा समाज आहे. भाऊ, माझी हात जोडून विनंती आहे की ह्या समाजाचा प्रश्न मागे लागता कामा नये. साहेब भाऊ, तुम्ही दोघंही मंत्री आहात, तुम्ही आयुक्तांना आदेश द्या आणि उद्याच्या उद्या फाईल तयार आहे. भाऊ, नावानिशी मी फाईल तयार केलेली आहे. केली आहे का? बसल्या बायका आहे का? भाऊ, माझी विनंती, त्याची ऑर्डर काढून यांना दर महिन्याला मानधन मिळेल ह्याची व्यवस्था महानगरपालिकेने साहेब करायला पाहिजे. जर अजून देखील माझा हा समाज वंचित राहत असेल तर मी तुम्हाला सांगते हे काही आपल्यासाठी उष्णावं नाहीये. आणि म्हणून भाऊ, ह्या मुलांच्या शिक्षणाच्या वेगळ्या प्रश्न आहेत. त्यांच्या कामामध्ये गेल्यानंतर आपले लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असताना भाऊ, माझ्याकडे असलेली जी वस्ती आहे, माझा मोठं मातावाडा, त्या ठिकाणचं ड्रेनेज असेल, रस्ते असेल, पाणी पुढे चालायला जागा नव्हती. सगळे प्रश्न मी सोडवले. त्यांच्या टॉयलेटचं काम देखील मी आता मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्यांचे सगळे प्रश्न सोडवले. पण मी आपल्याला विनंती करेन की त्यांना हे मानधन देण्याचं काम जे आहे ते आपण करावं, एवढी मी आपल्याला विनंती करते. आणि शेवटी एवढंच सांगेन की अण्णाभाऊ साठे हे कोणत्या एका समाजापुरते मर्यादित नव्हते. ते सर्व जाती, सर्व धर्म, सर्व श्रमिक, सर्व वंचित आणि संपूर्ण मानवतेचे साहित्यिक होते. त्यांचे विचार आजही तितकेच जिवंत आहेत आणि पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करतील. तुम्हाला सांगते, अतिशय प्रतिभावंत असलेला हा मातंग समाज भाऊ, इथं बसलेले अनेक कलाकार शिकलेले नाहीये, पण जर आपण त्यांना व्यासपीठावरती जर बोलवलं तर ते 2 मिनिटांमध्ये येऊन तुम्हाला सांगते इथं डाग लागलीच एखादी कविता अण्णाभाऊ साठेंच्या सारखी सादर करतील. इतका प्रतिभा संपन्न हा आपला समाज आहे. आणि आज ह्या ठिकाणी माझ्या समितीच्या सगळ्या बांधवांच्या वतीने मी आता परत कोणाची नावं घेत नाही, आपल्याला एवढीच विनंती करेल की ह्या समाजाच्या प्रश्नासाठी भाऊ, त्यांना त्या स्मशानभूमीमध्ये जे काम करतात त्यांच्या मुलांना आपण महानगरपालिकेमध्ये जर कधी चतुर्थ श्रेणीची भरती असेल तर त्यांना सामावून घ्यायला पाहिजे. पण तोपर्यंत त्यांना आपण मानधन जे आहे त्यांना आपण सुरू करून द्यायला पाहिजे. या महान साहित्य रत्नाला, लोकशाहीराला, ज्यांनी आपलं साहित्य फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर पूर्ण जागतिक स्तरावरती आपल्या मराठी भाषेला आणि साहित्याला पोहोचवलं, अशा लोकशाहीराला आणि समाज परिवर्तनाच्या योद्ध्याला त्यांच्या 166व्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम करते, वंदन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. सर्वसमावेशक असं मनोगत आता ताईंनी व्यक्त केलंय आणि आपली बाजू मंत्री महोदयांसमोर मांडली, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर अशा स्मारकाचा आज लोकार्पण झाला आहे. जेडी इन्फ्रास्ट्रक्चरचे दीपक वाघ यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. त्यांनी मंचावर येऊन तो सन्मान स्वीकारायचा आहे. गिरीभाऊ महाजन यांना मी विनंती करेन की ज्यांनी ह्या तिथल्या अतिशय सुंदर बांधकाम तिथे केलेलं आहे